नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश पवार. आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये उभा आहोत. आपल्याला टोमॅटोला आता फवारणी करायची आहे. तर टोमॅटो लागवड आपण करून आपल्याला आता 25 दिवस कंप्लीट झालेले आहे. तर 25 दिवस झाले तर आपल्याला झाडावर कोणत्याच प्रकारचा रोग आलेला नाही. तरी आपण एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक फवारणी करणार आहे. SCT वैदिकचे प्रोडक्ट वापरतो आपण. खूप चांगले असे रिझल्ट येतात SCT वैदिकचे. बघू शकता किती छान असे झाडं झालेले आहे. हे बघू शकता तुम्ही, झाडाची हाईट पण खूप मोठी झालेली आहे. याची फुलं लागत आहे, बघू शकता तुम्ही. फुलगळ सुद्धा काही नाही आहे, बंचेसमध्ये फुलं लागत आहे. आणि लस्टर बघा किती अशी किती छान लस्टर आहे. पानाची साईज बघून बघू शकता तुम्ही, पान किती मोठी झालेली आहे. हे बघा, कोणताच प्रकारचा रोग नाही. बघा पानं तुम्ही, कोणत्याच पानावर नागळी नाही. सर्व बघा पानं खूप छान असे रिझल्ट देतात SCT वैदिकचे. खूप छान असे प्रोडक्ट आहे. तर आपण मागे आळी काढवणी सुद्धा केलेली आहे आणि एक फवारणी केली होती पोषणाची 18व्या दिवशी. तर आता हे थोडं सततच्या पावसामुळे थोडंसं वातावरण खराब असल्यामुळे आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक फवारणी करत आहे. तसं काही रोग वगैरे काहीच नाही झाडांवर. तर आपण कोणते प्रोडक्ट फवारणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. संपूर्ण प्लॉट बघू शकता तुम्ही. हा 1 एकराचा प्लॉट आहे आपला सगळा टोमॅटोचा. 6542 ही व्हेरायटी लावलेली आहे आपण. तर हे असे आपण प्रोडक्ट आणलेले बघू शकता तुम्ही. प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण ही फवारणी करत आहे. तर आपण हे फंगी क्लीनर आणलेलं आहे, बघू शकता तुम्ही. फंगी क्लीनर, तर हे फंगी क्लीनर आपल्याला याचा स्प्रे करायचा आहे. पावडर फॉर्ममध्ये येते. तर आपल्याला प्रति लिटर 1 लिटर प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला हे 3 ग्रॅम असं घ्यायचं आहे, 3 ग्रॅमनी. त्यानंतर आपल्याला यामध्ये पेस्ट फायटर यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला. तर याचं प्रमाण आपल्याला 4 ते 5 ml 15 लिटर पाण्यासाठी, 1 लिटर पाण्यासाठी 4 ते 5 ml असं घ्यायचं आहे आपल्याला हे. त्यानंतर आपण यामध्ये फ्रूट चार्जर, हे बघू शकता तुम्ही, सुपर फ्रूट चार्जर आहे. याचे पण खूप छान असे रिझल्ट आहे. हे पेस्ट फायटरने असं तुम्हाला जे तुमचे पांढरी माशी, थ्रिप्स व माइट्स वगैरे काय असतील ते त्यांनी चांगलं त्याचे कवरिंग मिळेल तुम्हाला. प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण घेत आहे. फंगी क्लीनरनं तुमचे फंगस जे असतील ते फंगसचं चांगलं नियंत्रण मिळणार आहे. फ्रूट चार्जर घेतलेलं आहे आपण. तर हे 1 लिटर पाण्यासाठी आपल्याला याचं प्रमाण आपल्याला 10 ml घ्यायचं आहे 1 लिटर पाण्यासाठी. तर याने आपल्याला पानाची काळोखी आणि वाढीसुद्धा मदत होते. झाड सशक्त बनते. किडीवर रोगांपासून झाडांची रोगप्रतिकारशक्ती वाढते याने. आणि आपण हे वॉटर चार्जर घेतलेलं आहे. त्या वॉटर चार्जरचा आपल्याला 0.3 ml 1 लिटरसाठी 0.3 ml असा डोस घ्यायचा आहे आपल्याला याचा. तर हे त्याचं सिलिकॉन वगैरे असते, त्याची आर्द्रता खूप आहे, त्यामुळे झाडाचे संरक्षण करते आणि उन्हापासून झाडांना बचाव करते. असे आपण एकत्र करून हे सर्व प्रोडक्ट फवारणार आहे. सर्व SCT वैदिकचे प्रोडक्ट वापरत आहे आपण. बेसल डोस वगैरे सर्व दिलेलं आहे. कोणत्याच प्रकारचा रोग नाही, काही नाही. झाडांची वाढसुद्धा छान झालेली आहे. खूप छान असे प्रोडक्ट आहे. झाडांवर खूप जास्त लस्टर असल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव होत नाही झाडांवर. पानांवर सुद्धा लस्टर आहे, खूप जबरदस्त असे लस्टर आहे. असेच तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे 25 ते 26 दिवसाचंच टोमॅटो झाड झालेलं बघा. याला टोमॅटोसुद्धा लागलेलं आहे छोटंसं. असं बऱ्याच झाडांना लागत आहे. झाडाची हाईट समजा आता तुम्हाला 1.5 पाऊण 2 फुटापर्यंत हाईट आहे. कॅनोपी एकदम चांगली आहे. तर आपण यामध्ये आपण SCT वैदिक वापरलं आहे. त्यासाठी आपण ट्रायल म्हणून मागच्या वर्षी मिरची 1 एकर मिरची लावली होती, पूर्णपणे फेल गेली होती. तर यावर्षी मला मिरची लावायची होती, पण म्हटलं एवढं वातावरणानं जमणार की नाही जमणार. तर त्यासाठी मी SCT वैदिक ते याच्यावर आपल्याला तंत्रज्ञानावर 1 तास हे मिरचीचे लावलेले. फक्त बघू शकतो मी 1च तास लावलेले आहे. तर या मिरचीला सुद्धा एक पण फवारणी केलेली नाही आहे. याला पण 25 ते 26 दिवस झालेले. बघू शकतो तुम्ही किती ब्रँचेस आलेले. हे बघा तुम्ही, हे बघा फुटे बघा किती फुटलेले. 1 2 3 4 5 6 7 बस 7 फुटे फुटलेले. आणि हे बघा तुम्ही शेंडा बघा. हे बघा तुम्ही शेंडा, कोणत्या शेंड्यावर रोग वगैरे काहीच नाही. कोणत्या पण झाडावर बघू शकता तुम्ही. हे बघा खूप असे जबरदस्त असे रिझल्ट आहे. आता मिरचीला एकही फवारणी नाही असं तर कोणाला शक्यच वाटणार नाही. तरी काहीच रोग नाही यावर. तर इतका जबरदस्त असे रिझल्ट आहे वैदिकचे. खूप छान असे रिझल्ट येतात. तरी सर्वांनी वापरावे.
राम सरांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर 1 एकर करायचं झालं तुम्ही 10 गुंठे करून बघा, पण 100% करून बघा, तुम्हाला चांगले असे रिझल्ट मिळतील. धन्यवाद.